सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. खरं तर ही एक प्रसिद्ध गझल आहे. मात्र या गझलेच्या रूपातच प्रश्न विचारावासा वाटतोय की वाडा शहरामध्ये प्रत्येक नागरिक परेशान का झालाय. आज सकाळीच वाडा शहरामध्ये भर पावसात अनधिकृत गायांना आग लागली. आगडोंब उसळला. खरं तर ती अनधिकृत गायांना लागली होती म्हणून फारसं सोयीरसुतक कोणाला नव्हतं. ती पावसामध्ये लागली होती म्हणून फारशी चिंता नव्हती. मात्र तीच आग जर उन्हाळ्यामध्ये लागली असती तर काय झालं असतं याचा विचारही करावासा वाटत नाही. म्हणजे खूप मोठी हानी झाली असती. मात्र याचं कुठलंही सोयीरसुतक हे नगरपंचायतीला नाहीये आणि म्हणूनच लोक संतप्त आहेत, लोक चिडली आहेत, लोक शिव्या शाप देत आहेत. कारण गेले काही महिने नगरपंचायतीचा जो कारभार आहे तो अत्यंत बेजबाबदारपणे सुरू आहे आणि म्हणूनच अशी अनधिकृत बांधकामं उभी राहतात. पत्र्याच्या शेडमध्ये मोठमोठी दुकानं थाटली जातात. त्यांना अधिकृतपणे परवानगी दिली जाते, घरपट्ट्या दिल्या जातात, मीटर जोडणी होते. सगळं काही त्या नगरपंचायतीमध्ये ठाण मांडून बसलेले दलाल करून देतात आणि म्हणूनच या दलालांविरुद्ध आता वाडा शहरामध्ये संताप व्यक्त होत आहे. खरं तर शहरामध्ये मोठी वाजत गाजत अग्निशमन दलाची गाडी आणली. नाक्या नाक्यावर तिचे फ्लेक्स लागले. मात्र अजूनही ती गाडी ही त्याच अवस्थेत आहे. म्हणजे ती खास शोभेसाठी आणली होती का हा प्रश्न पडतोय. म्हणजे आधी कुठलीही उपाययोजना करायची नाही, त्या वाहनासाठी स्टाफ नेमायचा नाही, ड्रायव्हर नाही, कुठलीही यंत्रणा नाही, गाडी मात्र आली. ती कोणाच्या फायद्यासाठी आली. त्या अग्निशमन दलाच्या गाडीमध्ये कुणी भाड खाल्ली, कुणी दलाली खाल्ली, काय एवढी घाई केली गेली. म्हणजे सुरुवातीला कुठलीही यंत्रणा उभारायची नाही, उपाययोजना करायची नाही आणि भलतेच निर्णय घ्यायचे. हे प्रकार आता नगरपंचायतीमध्ये घडायला लागलेत. स्मशानभूमीचा वाद आता पेटतोय. खरं तर हे शहर खूप सहनशील आहे, कोणाच्या वाकड्यात जायला तयार नाही आणि म्हणून हे सगळं ठेकेदारांचं फावतंय. म्हणजे स्मशानभूमीची कुठल्याही प्रकारची व्यवस्था न करता, उपाययोजना न करता सुस्थितीत असलेली स्मशानभूमी पाडली गेली. म्हणजे खरं तर ती पाडण्याच्या आधी स्ट्रक्चर ऑडिट करायला पाहिजे होतं, नागरिकांची वेगळ्या पद्धतीने सोय करायला पाहिजे होती, एखादी दुसरी शेड तात्पुरती का न होईना पण ती उभारायला पाहिजे होती. मात्र काहीही न करता ती शेड पाडली आणि त्यानंतर आता बोंबाबोंब सुरू झालेली आहे. आजच्या आगीने या स्मशानभूमीच्या शेडचाही प्रश्न चव्हाट्यावर आलाय आणि म्हणूनच चर्चेला उधाण आलंय. आता कुठे लोक जमतायत, बोलायला लागलीत, चर्चा करायला लागलीत. कारण बरीच दिवस हा कोंडमारा सुरू होता. चुकीच्या व मूर्ख माणसांच्या हातामध्ये शहराचा कारभार गेला की त्या शहराची कशी वाट लागते, कशा पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेतले जातात आणि पैसे कमावणे हाच उद्देश ठेवून प्रशासकीय यंत्रणा कशी राबवली जाते, हे वाडा शहर हे उत्तम उदाहरण आहे. जे माकडाच्या हातात कोलीत मिळालं की तो जे काही करेल तेच या कारभाऱ्यांनी केलंय आणि म्हणून शहर संतप्त आहे, शहर चिडलेलं आहे. खरं तर नगरपंचायतीमध्ये रोज जाऊनची बसणारी काही दलाल मंडळी आहेत, त्यांचा बंदोबस्त वेळीच व्हायला हवा होता. मात्र तो न होता त्यांच्या माध्यमातून पैसा जमा करणं, त्यांच्या माध्यमातून तडजोडी करणं हे प्रकार जेव्हा सुरू झाले आणि ते लोकांच्या लक्षात यायला लागले तेव्हा लोकांनी बोलून नाही दाखवलं, पण प्रत्येकाने मनातून तो संताप व्यक्त केला. कारण हे शहर खूप छोटं आहे. इथे कोणाच्या चुलीवर काय शिस्त हे सगळ्यांना माहीत असतं आणि म्हणून जे काही प्रकार नगरपंचायतीमध्ये सुरू होते त्याचा आता स्फोट व्हायला लागलाय. जे हळूहळू ते चर्चेत यायला लागलंय.
नगरपंचायतीने दलालांच्या माध्यमातून ज्या काही अशा अनधिकृत बांधकामांना परवानगी दिलेली आहेत त्यांची दखल वेळीच घ्यायला हवी. आजची आग हा फक्त इशारा होता. जे अनधिकृत बांधकामं तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी उभारता, त्याची दलाली खाता आणि पूर्ण शहर हे तुम्ही वेठीस धरता, हे सांगण्याचा आजचा हा प्रकार होता. ही आग एक निमित्त होती. जे खरं तर कुठल्याच कामामध्ये नियोजन नाहीये. जे अक्षरशः शहराची वाताहत झालेली आहे. जी भ्रष्टाचाराची चर्चा जेव्हा जाहीरपणे व्हायला सुरुवात होते, ज्यांच्याकडनं शहराला न्याय द्यायची अपेक्षा आहे तेच ठेकेदारांकडनं टक्केवारी गोळा करून जमा करून द्यायला लागले की त्या शहराचं भविष्य बिघडतं. तिथे दलालांचं राज्य येतं आणि तोच प्रकार वाडा शहरामध्ये नगरपंचायतीमध्ये झालाय. आणि म्हणूनच आता तरी अधिकाऱ्यांनी ठरवायला हवं की कोणाच्या ओंजळीने किती पाणी प्यावं. त्याला मर्यादा असतात. आणि म्हणूनच जे काही चाललंय ते थांबवायला हवं. कारण आज जशी त्या दुकानांना आग लागली तशीच आग किंबहुना आग डोम वाडा शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ओसांडून वाहतोय. त्याचा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच जे काही चाललंय, जे एखादाच माणूस अख्खं शहर वेठीस धरतोय, पूर्ण शहर लुटण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला थांबवलं जात नाही, हे अत्यंत घृणास्पद आहे. आता त्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत. या आगीच्या रूपाने त्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. व्हॉट्सअपवर चर्चा झालेली आहे. अगदी सोशल मीडिया आता ओसांडून वाहतोय. एवढ्या वाईट पद्धतीने कमेंट्स चर्चिल्या जात आहेत. याचं कुठलं तरी भान हे अधिकाऱ्यांनी ठेवायला हवं. नगरपंचायतीमध्ये जे कोणी काम करतायत त्या लोकांनी जर तेवढं भान जर ठेवलं नाही तर त्यांना शहरातील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आणि त्यावेळेस हे दलाल तुमच्या बरोबर कधीही नसतील. ते पैसे कमवून मोकळे होतील, ते आपले घरं भरतील आणि त्यानंतर ते तुमच्याकडे ढुंकूनही पाळणार नाहीत. तुम्हाला आगीच्या वणव्यामध्ये तसंच्या तसं टाकून हे कधी पसार होतील कुणालाही पत्ता लागणार नाही. आणि म्हणूनच शहर वाचवायचं जर असेल, शहरासाठी काहीतरी प्रामाणिकपणे करण्याची जर इच्छा असेल तर जे कोणी दलाल आहेत त्या दलालांना तिथून हकलायला हवं. त्यांना तिथली पायरी चढू न द्यायला हवी. तरच नगरपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि अशा अनधिकृत बांधकामांना लागलेल्या आगी ह्या रोखल्या जाऊ शकतात. नाहीतर प्रत्येक नाक्यावर ही अनधिकृत बांधकामं उभी राहतील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला आगींना सामोरं जावं लागेल. आणि ते सामोरं जाताना ज्यावेळेस वाडा शहरातील नागरिकांच्या संतापाचा स्फोट होईल त्यामध्ये मात्र तुम्ही जळून खाक व्हाल, एवढाच इशारा देऊ इच्छितो.